नमस्कार, मी रश्मी पाटील. स्वागत आहे तुमचं तीराज मोमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तीर्थाची सकाळ आता झाले. नीट कर ना मग होईल. साईडला दूध बॉईल करत ठेवलेलं आणि तीर्थाची मग टिफिनची तयारी करायला घेतली. तीर्थाला कांदा भजी देते स्कूलमध्ये, कारण रोज रोज काय भाजी चपाती मुलं पण कंटाळतात. आणि तिला ॲक्च्युली पनीर पण बनवलं होती. ती मला मम्मा पनीरचं काहीतरी खायला पाहिजे. मग विचार केला कांदा भजी आणि पनीर पकोडा तिला देईन मी बनवून. तर मग त्याचीच तयारी करायला घेतली. तिच्यासाठी कांदा भजी आणि पनीर पकोडा बनवला टिफिनमध्ये न्यायला. नाश्ता केला. मग तिची एक्झाम होती त्याची तिला एक शेवटची रिव्हिजन घेतली. बोलून दाखव. My name is Srita Latikesh Patil. I am 5 years old. I live in Ghansoli. My hobby is playing hide and seek. My birthday is 29 October. Very good. Month of the years? January, February, March. January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, December. Days of the week? Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. व्हेरी गुड. सगळं व्यवस्थित बोलशील ना? आणि काय राहिलं? युनिक ॲनिमल्स? White mouse, hamster, water snake. व्हेरी गुड. एक्झामला व्यवस्थित बोलायचा. तीर्थाचा टिफिन भरला. असं सगळं मी तीर्थाला नेहमी टिफिनला नाही देत, पण कधीतरी थोडं चेंज म्हणून चालतं. तीर्था निघाली आता स्कूलमध्ये जायला. मी तिला सोडायलाच खाली उतरले आणि तेव्हा मी बघितलं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घनसोली येथे एक प्रदर्शन संच भरवला होता. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्यांनी हे प्रदर्शन मांडलं आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व नागरिकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला की आपण पावसाळ्यामध्ये कशी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, आपलं घर आपण कशाप्रकारे सुरक्षित ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्याविषयीची माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. आणि पुढे हे दादा आपल्याला पुढील माहिती सांगतील. नागरिकांना आव्हान केलं गेले की आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात जे काही पाण्याचे साठे असतात ते पाण्यासाठी पाणी जमा होऊन त्याच्यात मच्छरच्या आळ्या तयार होतात. हे बघा, या अशा पद्धतीच्या मच्छरच्या आळ्या असतात, ज्याला त्याच्यात 3 प्रकार असतात: एडिस, ॲनाफिलिक्स आणि क्विलेक्स. हे बघा, याच्यात आपण इथे दाखवलेलं आहे असुरक्षित इमारत, आणि इथे बघा हे एक असुरक्षित घर दाखवलं आपण. त्याच्यामध्ये पाण्याची टाकीला झाकण नाही, ते म्हणजे असुरक्षित आहे. इथे खिडकी आहे, खिडकीला जाळी वगैरे बसवलेलं आहे, म्हणजे असुरक्षित बिल्डिंग आहे. पाण्याच्या असुरक्षित जे घर दाखवलं त्याच्यावरती आपण खास खळगे ठेवतो. आपल्या सर्व स्लम एरिया असल्यामुळे तिथे पाणी जमा होतं आणि मग त्याच्यात मच्छरच्या आळ्या तयार होतात. तिथे दाखवलं आपण घराच्या बाहेरील जास्त स्थाने, उदाहरणार्थ नारळाची करवंटी, आपण पाणी पितो, नारळ फेकून देतो, नारळ पाणी जमा होतं, त्याच्यात सुद्धा आपल्याला मलेरिया, डेंग्यूच्या आळ्या तयार होतात. एक साधी छोटी पडती आहे, ह्या पडतीत पण आपल्याला आळ्या तयार होतात. जिथे पाणी जमा होईल 2 किंवा 3 दिवस जर पाणी जमा झालं तर त्याच्यात मच्छरच्या आळ्या तयार होतात. नंतर हा एक फ्रीज दाखवला आपण. फ्रीजच्या खाली जो ट्रे असतो त्या ट्रेमध्ये सुद्धा पाणी जमा होतं, त्याच्यात पण मच्छरच्या आळ्या तयार होतात. झाडांच्या कुंड्या, त्या कुंडी दाखवल्या, त्याची झाड आपण घ्यायला खाली प्लेट जी ठेवतो त्या प्लेटमध्ये पाणी जमा होतं आणि मग त्याच्यात सुद्धा मच्छरच्या आळ्या तयार होतात. इकडे दाखवलं आपण बघा, तर आपण नागरिकांनी घेण्याची काळजी. सुरक्षित घर कसं दाखवलं बघा, पूर्ण प्लेन दाखवलं म्हणजे कुठे खास खळगा नाही, त्याच्यात पाणी जमा होणार नाही, म्हणजे मच्छरच्या आळ्या होणार नाही. नागरिकांनी ही एक काळजी घ्यायची. नंतर इथं सुरक्षित इमारत दाखवली, टाकी दाखवलेली आहे, टाकीला झाकण पॅक. नंतर इथं जाळी वेंट पाईप दाखवला आपण, वेंट पाईप लावलेला म्हणजे जेणेकरून मच्छर होणार आहे ते एक दाखवलेलं आहे. नंतर पावसाळ्यात पाण्याच्या पन्हाळ्या ज्या दाखवलेल्या आहेत त्या पन्हाळ्या पण पूर्ण व्यवस्थित साफ केलेल्या आहेत. झोपताना नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करूनच झोपावा. तिथे आपण दाखवलेले आहेत गप्पी मासे. हे गप्पी मासे मच्छरच्या आळ्या खाण्याचं काम करतात. आणि हे दाखवलेलं आपण मच्छरच्या आळ्या आहेत, त्याच्यात तुम्ही बघू शकता. नंतर आपल्या घराच्या आजूबाजूला आपण वाहन टायर काढल्यानंतर टायर फेकून देतो, त्या टायरच्या ह्याच्यामध्ये पण पाणी जमा होतं आणि त्याच्यात आळ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण स्वच्छ लावलेलं आहे. हे बघा, मलेरियाचे आपले हे स्लोगन्स आहेत गोष्टी आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद. दादानी खूप छान माहिती सांगितली. नंतर मग मी आले भाजी घ्यायला. मला आज भरलेली शिमला मिरची खायची खूप इच्छा झाली होती. मग गेले मी भाजी घ्यायला. त्यांच्याकडून मी शिमला मिरची घेतल्या आणि मग मी आले वरती. मग शिमला मिरचीसाठी तयारी सुरू केली. शेंगदाणे वगैरे मी भाजून घेतले. मग डाळीला फोडणी दिली, सगळं करून घेतलं रेडी. कारण आज तीर्थाला घ्यायला मला जायचं होतं, कारण तिच्या पप्पांना काही काम आलं होतं, त्यामुळे तीर्थाला घ्यायला जायचं होतं. एक साईडलाच शिमला मिरचीसाठी सारण रेडी करून घेतलं.
आणि शिमला मिरचीमध्ये ते भरून घेतलं. त्यानंतर लगेच ते फ्राय करायला ठेवला आणि मग त्यावर मी असा हा खलबत्ता ठेवला, म्हणजे ते असं व्यवस्थित होतात. आणि मग अशा प्रकारे रेडी झाल्या आपल्या शिमला मिरची. मग मी खाली उतरले. तीर्थाच्या पप्पांनीच पाठवलं होतं या भाऊंना, की त्यांना नाही जमलं म्हणून मग तीर्थाला आणायला, आणि आम्ही तीर्थाला आणलं. तीर्थाला रिक्षात बसायला खूप आवडतं. बघा किती खुश आहे ती रिक्षात बसले तर. मग आलो घरी आणि मॅडमला लॉक खोलायची किती घाई आहे बघा. फायनली आपण घरी पोहोचलेलोच आहे. काय शिकवलं आज स्कूलमध्ये तुला? अच्छा, मला शिकवलं व्हाईट माउस, युनिक ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स. ते तर एक्झामला विचारलं ना. शिकवलं काय? शिकवलं आम्हाला आमचे नेम, म्हणजे माय नेम इज तीर्था लतिकेश पण ते पाटील. तर एक्झामला विचारलं ना. ते नाही, त्याच्या व्यतिरिक्त काय शिकवलं? काय दिलं स्कूलमधून? काय शिकवलं? काय बनवलं स्कूलमध्ये? कसं केलं काय? मी ॲक्टिव्हिटी केली स्कूलमध्ये. काय ॲक्टिव्हिटी केली? मी ॲक्टिव्हिटी टीचरनी हे सांगितलं, ते गावाचं असतं ना, आणि त्याच्यावर मम्मानी टीचरनी बोलला का त्याच्यावर ते काटे आहे ना, आणि त्याच्यावर एक चिकाय त्याला माहिती काटे असतो ते तो. मग ते टीचरनी सांगितलंय का, टीचरनी एक वर्ड बोलले, लोटस, काय पेंग्विन, आणि अजून लोटस, सनफ्लावर. त्याच्याने आपण ती काठी घेऊन त्याला असं त्याच्यावर असं वरवर दाबायचा आणि आपल्या जागावर ठेवायचा. असं सांगितलं. ओके. आणि काय दिलं तुला स्कूलमधून आज? आज मला काय दिले? आज मला दिले एक मस्त अम्ब्रेला. दाखव. हे बघ अम्ब्रेला. स्कूलमधून दिलं तुम्हाला? हां, स्कूलवरून दिलं. दाखव. हे बघ. टीचरनी बनवले? Rain, rain, हां. Rain, rain, go away. Rain, another day. And rain, rain. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. वा मम्मा तू देव. आणि तीर्था पिते तीर्थाची फेवरेट भाताची पेज. तीर्थाला खूप आवडते. फिनिश. बस संपली आता. मग अजून पाहिजे. तेवढीच होती. दे ना. दे ना. एवढीच होती बाळा. नाही, परत बनव. मग संध्याकाळी दिवाबत्ती केली आणि आम्ही उतरलो खाली. आमच्या देवाऱ्यात जायचं होतं मला दिवाबत्ती करायला. मग तिकडे उतरलो खाली जायला. खाली उतरलो आणि जवळच मंदिर आहे साईबाबांचं. तिथे गेलो, साईबाबांचं दर्शन घेतलं. मग आलो आमच्या देवाऱ्यात. हा आमच्या पाटील कुटुंबाचा देवारा आहे. मग आम्ही सगळी दिवाबत्ती वगैरे करून घेतलं आणि इथूनच तीर्था गेली तिच्या विश्ववस्तूकडे. आणि मागे बघा किती पसारा ठेवून गेले माझ्यासाठी. हा पसारा आवरला, जेवण आवरलं, कारण मला तीर्थाला आणायला जायचं होतं खाली तिच्या आत्याकडे. आणि मग हे बघा, ही कशी आमची छोटीशी अन्वी खेळते ह्यांच्या सगळ्या मोठ्या मुलांमध्ये. हे लोक तात्या विंचू म्हणून असं काहीतरी गेम खेळत होते. थोडा वेळ खेळला या दोघीजणी आणि नंतर मग दोघींना घेऊन आम्ही गेलो तीर्थाच्या विश्ववस्तूकडे. आणि इथे बघा अन्वी कशी तीर्थावर वैतागले, कारण तीर्थाने अन्वीच्या पप्पांचा हात पकडला होता. तर ती किती वैतागली, त्यांच्या मागे मागे जाते. जे पप्पांना सांगते की दीदीचा हात सोडा आणि माझा हात पकड. बघा कशी आता जाऊन हात पकडेल तिच्या पप्पांचं. आणि इथे अन्वीला भेटली आहे न्यू फ्रेंड. अन्वी तिच्याशी खेळत होती आणि तीर्था बघा कशी लपून बसले दरवाजाच्या मागे. तिला अन्वी मारत होती म्हणून आणि तिच्या नानांनी तिला अशी उचलून आणले. ती बघा कशी ओरडते. आणि आमची छोटीशी अन्वी बघा कशी तिच्या न्यू फ्रेंडला मस्त टाटा करत होती. आणि तीर्था अन्वीला बघून पळत होती, कारण तिला वाटत होतं अन्वी तिला मारेल. आणि ही बघा आमची छोटीशी गुंडी कशी तिच्या तीर्था दीदीला दम देते. आणि हे बघा नाना आणि पुतणी कसे खेळत आहेत दोघंजणं.
तीर्थाचा फेवरेट नाना, नित्या नाना आणि मंदार नाना, त्यांना तिला काही पाहिजे असेल ना ती त्यांच्याचकडे जाऊन मागणार आणि एक तिची विश्वतू ती मम्मा पप्पाकडे पण नाही मागत, सगळे हट्ट ती नाना आणि आत्तूकडनंच पूर्ण करून घेते. चला तर मग ह्यांची मस्ती ही अशीच चालू राहील. तर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.